टाकली ये डायरेक्ट पाण्यात उडी टाक. अरे नाही पाणी नाही हो पाय नुसती पहिलीच शिवली काय आहे पहिलीच शिवली आईला हाय रे अनुभव आहे शिवले करायचं दाखव. पहिलीच शिंपली भेटली ती पण मस्त मोठ्या साईज मध्ये. ठेव वरती ठेव. मूडभर शिंपल्या भेटल्यात गेले का. शुभ सकाळ मित्रांनो आणि सगळ्यांचं स्वागत आहे ते म्हणजे आपल्या पुन्हा एकदा हक्काच्या यूट्यूब चॅनलला. आणि बऱ्याच दिवसांनी व्लॉग येतात आपले आणि आज तारीख आहे 1 जुलै. आतापासून आपण रेग्युलर व्लॉग टाकण्याचा प्रयत्न करू. टाकायचो नाही असं बोलतो आणि करत नाही काय नाही करणार आता. आणि आता आपण काय चालू आहे करिश्मा. असं मी चालू शिंपल्या काढायला शिवले करायला चाललोय आणि मस्तपैकी सकाळ सकाळचं वातावरण आहे आणि पाण्याला फुल ओटी लागली तरी सुद्धा आम्ही उशीरच निघालोय. चला पाऊस नाही आता. आणि हे देखा समोरचा नजारा देखा. संपूर्ण ढगाळ वातावरण आहे आणि पाण्याला ओटी लागली. या बाजूला जास्त ओटी लागलेली नाही दिसत पण आपल्याला जायचं आहे त्या खडकांमध्ये. हे देखा तया जाऊन आता आपण शिंपले काढणार आहोत. तू किती वर्षांनी चाललीस शिवल्यानं. गेल्या वर्षी गेलेलो नाही. मी गेलेलो तू नाही गेलेलो. काय नाही. चला आता जाऊ. लाल किल्लो नाही लाल बंगलो बोलतात त्याला. लाल बंगलो. चला आता जाऊ खरपातला आणि शिवले करू. देखू करिश्माच किती शिवले काढते. आणि पावसाळ्यात कसा मासेमारी बंद असते नाही त्याच्यामुळे मावरा जास्ती भेटे नाही कांजाला आणि हिला जाम चव हिच्या तोंडाला. रोज मावरा पाहिजे. आता सुका मावरा खाते फक्त ठेवलेला. जेवण जाय नाही करिश्मा बोलते आज सकाळची निघून उठू आणि बोलते शिंपले शोधायला जाऊ खरपात. आणि फक्त एक छत्री आणली. पाऊस आलो तर गोविंदावला आपली सगळी. चला जाऊ आणि शिंपले करू. आता डायरेक्ट खरपात गेल्यानंतर भेटू आपण. आता आपण पोचलोय ते म्हणजे आपल्या लोकेशनला. अजून पोचलोय नाही. अजून 5 मिनटं लागतील आतमध्ये जायला. सगळा खडक सुकलेला दिसतोय. येऊ दे पाऊस आलो येऊ दे. आणि इथे काय अंगे गंगा नदी वाहते. गंगा नदी खडकांची हलू चालू नुसते कॅमेऱ्यात नको दिसू. होणार चला. तर हे बघा आम्ही आता आलो खडकामध्ये आणि खाली पण अशी खूप दगड आहेत. आणि हे काय आहे हो. ते जाऊन देते की अंगे लोकांचे ऑलरेडी येऊन शिवले कारलेले तिने आमचे कवनीलेले दिसते ते. हो लोकांचे ऑलरेडी येऊन काढलेत शिवले इथे. आणि याला नाही कच्ची बोलतात. त्याच्यामध्ये कालबे भेटतात पण याच्यावर जर पाय गेला आणि पडलं तर पूर्ण वाट लागते. अर्धा राहते ना आम्ही देख. तुम्ही नको हे करू मोठे पाय काप लागेल. पायांची वाट लागते पूर्ण. याच्या वर्षी नाही चालायचा. तर चला आम्ही आता पटापट जातो आणि शिवले काढायला सुरुवात करतो. तर तुम्ही पण कंटिन्यू ब्लॉगवर राहा. घे चल दाखव. इथे का पहिलीच शिवली. काय आहे पहिलीच शिवली आईला हाय रे अनुभव आहे शिवले करायचं दाखव. पहिलीच शिंपली भेटली ती पण मस्त मोठ्या साईज मध्ये. ठेव वरती ठेव. आता कार पटापट. हो चालेल तुम्ही करा मला भेटली पहिली. कशी खरपांचे घबी असतात त्या घबींची माती आहे नी ती आपल्याला अशी काढायला लागते आणि त्याच्याच आतमध्ये लपलेले असतात शिवले. आता चला जास्ती टाइमपास नाही करीत. मी पण पटापट खणीत घेता येईल का. ही अशी खडकांची लाईन असते आणि आपल्याला कुदली नाही भेटली. त्या आज आपण सुरी आणि कोयता घेऊन आलोय. मला भेटतान काय नाही. इथे भेटली पहिलीच. बोनी झाली माझी पण. इथे की या बाजूला एक मस्तपैकी घप भेटली. ते माझी घप खाण्याला करिश्मा आली. चोर माझे शिवले चोर. ते देखी या यांगे खंदक भेटते नाही की यांगे 2 लागले. 2 भेटले. दिकू या घबींशी किती शिंपले भेटतात.
भेटले या गबीतला 1 2 3 इथे आवरेज भेटले ना अजूनपर्यंत. एवढी जागा खोदून काढली आणि एवढ्याच जागेमधून आपल्याला शिंपल्या भेटल्यात, ते म्हणजे मूठभर शिंपल्या भेटल्यात. हे देखा मस्त बारीक मोठी साईज आहे. आणि हे देखा पावसाचं वातावरण झालं आहे सगळं आणि पाऊस पण जाम पडले. करिश्मा किती भेटले? वाव मस्त पाऊस आहे. आणि मस्तपैकी पावसाला सुरुवात झाली आता. आणि रेनकोट नाही आणले, त्या करिश्माला बोललो रेनकोट नाही आणलंच ते भिजायला लागेल आता. आणि येते का दोघजण पण मस्तपैकी शिंपले शोधताव पटापट पटापट, कारण की आता पाणी भरात येणार आहे पटापट. अर्धो तास होता आपल्याकडे फक्त शिंपले शोधण्यासाठी. आणि त्या करिश्माने सगळी घ बहिणी ती खणून काढली. आता दिकू भेटलं अजून काय शिल्लक आहे काय? हे देखा असे लपलेले असताना घबीतला भेटली तुला पण. करिश्मा अटकली. ये डायरेक्ट पाण्यात उडी टाक. अरे नाही पाणी नाही हो बाई, नुसती इथे येतेच तर माझ्या पाठशी हे देख पाणी जरासा आणि जोर भरात आलोय आता. येते घ्या गे आपल्याला या फरफर यायचं. ये जाम जोराचा पाऊस आलोय. छत्री घेऊन दुसरी आली वावाची उरशीन काय दिशीन. आता आपल्याला दुसरी घप देखायला लागेल, कारण की बाहेरचं पाणी सगळं भरात आलेलं आहे आणि आता जास्ती जागो नाही शिंपले शोधायला. हे देख यांगे देखे. आणि या ढगरांच्या हेटला आता आपण देखणार आहोत शिंपले भेटतात की नाही. चला मित्रांनो, चाललोय ते म्हणजे आता घरी. 10-15 मिनटं आपल्याला चालत जायचं आहे बीचवर. आखी ते घेतली आम्हाला वाटलं काय जाम शिवले भेटते, तू लगेच भरती झाली पाण्याला. तसं काय मासच घेतलंस. आवश्यक शिवले भेटते. तर मंडळी वाजलेत ते म्हणजे दुपारचे 12 वाजलेत आणि समोरचा नजारा बघा काय खतरनाक नजारा आहे. पाण्याला फुल भरती लागली आणि नंतर रेसिपी झाल्यानंतर तुम्हाला मोठे मोठे लाटा पण दाखवत आहे. सकाळ सकाळचे शिवले काढून आलो आपण आणि त्याच्यानंतर कामानिमित्त मी जरा बाहेर गेलो होतो मार्केटला. डायरेक्ट 12 वाजता घरा आलो आहे आणि 12 वाजता ब्लॉग चालू करत आहोत. कधीच मला बोललो मस्तपैकी रेसिपी बनव. सगळ्यात आधी आपण सकाळी जे शिंपले आणल्या होत्या खडकातून त्या स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेतल्यात आणि त्याच्यानंतर मोठ्या टोपामध्ये आपण गॅसवर ते उकडायला ठेवलेत. आता ते उकडले ना की त्याच्यातून आपण त्याचे जे गोळे असतात ना जीवाचे ते बाहेर काढू आणि त्यांचा मस्तपैकी झणझणीत कालवण करू. चला आता देखा रेसिपी कशी करतो आम्ही. बाहेर मस्तपैकी पाऊस पडते आणि या बाजूला आपण करतो ते म्हणजे शिंपल्यांचा कालवण. करिश्मा हे तवो कनाला ठेवलंस? बोईट शेक दाखव. मस्त फ्राय करायला. आया आया एक नंबर. ये देखा मस्तपैकी बोईट. किती खाशील? सगळे 4. लसूण ठेचते देख. आणि आता आवरे सगळे बोईट आम्ही फ्राय करणार आहोत. या फ्राय सोबत असणार आहे ते म्हणजे या शिंपल्यांचा कालवण. आवरुशे शिंपले करायला किती कष्ट लागले करिश्मा सांग जरा? किती 1-1.5 तास झालं असेल ना? 1 तास जेमतेम. 1 तास झालं असेल. हे देखा मस्तपैकी आता गोडे तेल चाललंय ते म्हणजे आपल्या पॅनवर. वाव सुटलोय जांभीने. पाऊस आहे लो. काय हो शायनिंग काय मारता म्हणजे किचन मध्ये? हे देख शायनिंग नाही, असली टेस्टचा कमाल सांगताय. हे जे बोईट होते नी ते फुकटवर टेस्टी नाही लागत, कारण की त्याच्यातला आपलं ॲड होते तो म्हणजे घरगुती आग्रिकोली किचन किंग मसालो. हे देखा. आणि या मसाल्याची टेस्ट एक नंबर आहे. पण या जो सुगंध आहे नी हा 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 एक नंबर. आणि तुम्हाला पण जर मसाला ऑर्डर करायचा असेल तर स्क्रीनवर नंबर दिलाय. मसालो घरपोच होऊन जाईल तुमच्या. आणि ते पण सांगा महत्वाचा, मसाला फक्त नॉनव्हेज साठी नाही. मसाला फक्त नॉनव्हेज साठी नाही, तुम्ही चिकन मटन भाजी डाल कांजी सगळा ऑल इन वन. व्हेज नॉनव्हेज साठी मसाला आहे. नॉनव्हेज साठी तुम्ही वापरू शकता. जाम बोललो आता मस्तपैकी
बुईट आहे तो आपण फ्राय करून घेऊ. या 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 टाका पटापट. याने दाखव कॅमेरा जरा. यो नी जगातला सगळ्यात 2 नंबर भारी आवाज आहे. यो किर. 1 नंबर कोणतो सांग? सांगतो सांग. तुझो किर 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 किर. हो काय तो बरोबर वाटते. यो 2 नंबरला आहे. भारी आहे का माझा किरकिर आवाज? मीठ टाका मीठ टाका. सगळे टाकू? मस्त फ्रेश भेटले बघ बोईट आज. सगळे टाकू का? टाका सगळे टाका. चौथा बाजूला टाकू? हं. चौथा खराबली ते देखतो. आज बरेच दिवसांनी वला मावरा भेटला आपल्याला फ्रेश. होईल नाही ते सुका मावरा खात होतो आम्ही. सुका मावरा ओला मावरा. त्यासाठीच आम्ही शिंपल्या नाही गेलेले. ते इथे शिंपले आपले बॉईल होतात. हो हो हो. टाईम आहे रे. शेग एका बाजूने शिजले. आता करिश्मा त्यांना पलटी करते. हा हा हा. 1 नंबर चव सुटली हो म्हणा. मस्त जा. अंड्याने भरलेले ते गावले. दाखव गाबोली दाखव. तिथे का शेग माशाची गाबोली. शिंपले शिजले का एक जरा येते का ओपन झाले. झाले तो अजून 2 मिनिटं येऊन दे जरा. मस्त. आणि करिश्मा काय बोलत होती? करिश्मा हाला देख. काय हो? तुझा पण व्लॉगिंग चॅनल चालू आहे नी. मग तू व्लॉग का नाही टाकीस? तुमच्यापासून वाट लागली माझ्या चॅनलची. मग मोठे आवर युट्यूबर होते तुमचा उपयोग काय? आणि करिश्माच्या चॅनल सोबत एक प्रॉब्लेम झालो होतो. आम्ही 3 महिने करिश्माच्या चॅनलवर व्हिडिओज टाकले नाही. आणि वर्षभर नाही टाकले. वर्षभर यूट्यूब बोलते जर 90 दिवसांच्या पेक्षा जास्ती तुम्ही पब्लिश व्हिडिओ केले नाही अपलोड केल्यानंतर ते तुमचा चॅनल मोनिटाईज होत नाही. आणि आता आम्ही कालच्या दिवशी चॅनल मोनिटाईज करायला गेलो ते अप्लाय बटनवर क्लिकच नाही होय. आता आम्हाला व्हिडिओ टाकायला लागतील. आणि पण करिश्मा बोलते मला नवीन मोबाईल पाहिजे त्याच्याशिवाय मी चालूच नाही करणार बोलते चॅनल परत. व्हिडिओ न टाकण्याचं कारण तेच आहे. मला आयफोन पाहिजे. आया कसलं पाहिजे? 17 Pro Max. माझं तुला घे तुझं डबरो माना दे. मला नको डबल, तुला डबल नको. अरे मग योग हे माझं 14 आहे चकोट आहे. आम्हाला नको जाऊ दे. मला नवीन पाहिजे. ठीक तू चल. अरे माझंच घे तू मी तुझं वापरीन. नाही मला नको नवीन पाहिजे मला. आणि करिश्माचे किती सबस्क्रायबर आहेत तुझे? 4000 क्रॉस होतील. स्क्रीनशॉट टाकताय करिश्माच्या चॅनलचं. जर तुम्ही करिश्माच्या चॅनलला सबस्क्राईब केला असेल म्हणजे करिश्माचे कोण सबस्क्रायबर असतील तर त्यांनी कमेंट करून नक्की सांगा का आम्ही करिश्माताईचे ब्लॉग देखताव म्हणून. आणि जर नशीव केला तर तुम्ही सबस्क्राईब करा कारण की आता डेली ब्लॉग ही टाकणार आहे लवकरच माझा फोन घेऊन. तुमचं नाही नवीन फोन घेऊन. चालेल चल ये बाकीची तुकडे चलून घे. शिंपले राहिले नाही दाखव दाखव जरा. ओपन झाले ना मस्त ते दे का किरण बहुतेक जरा किती झालं. 15 मिनिटानंतर सगळी तोंडा हातींनी ती शिंपल्यांची ओपन झाली आहे. आता हे क्लीन करून घेऊ आपण. मस्तपैकी गरम झालो आहे. आता आपण शिंपल्यांचा मस्तपैकी कालवण करायची तयारी करतो. हे बघा शिंपल्या आपण साफ करून घेतले आणि त्या शिंपल्यातून मस्तपैकी असे मांसाचे गोले निघाले. आणि कालवण करायसाठी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे मिरच्या, कोथिंबीर, टोमॅटो आणि ओला वाटण. कांदा. हो कांदा विसरलो कांदा. खोबऱ्याचा वाटण आहे. खोबऱ्याच्या वाटणात काय काय? खोबरा, आला, लसूण, मिरची, कोथिंबीर. ओके. तेल गरम झालं आता काय करायचं? पाणी टाकायचं त्यात. मिरची टाकायची. आपली मिरची शिजते तेलातला. आणि हे जे शिंपले आहेत त्यांनी शिंपले मित्रांनो नक्की खातो मी पण कारण की याच्यातला जाम कॅल्शियम असते त्यासाठी मी आज गेलेलो. मिरची शिजली आता वरची टाकलं ते म्हणजे बायकोने बारीक चिरलेलो कांदो. बारीक ते वाटे नाही हो मोठं मोठं चिरलो. असो कांदो कापताना काय कोण येऊ दे मी याच्यापेक्षा कितीतरी चकोट कापताय. अरे पण आता व्हिडिओत आपण बोलता बारीक चिरलेला कांदा पण बारीक चिरलेलोच कांदो नाही तो फक्त चिरलेलो कांदो आहे पण तो बारीक नाही.
आता बारीक झालो तो ना, मोठोच आहे अजून. टोमॅटो टाकते. आता टोमॅटो टाकताय, बारीक चिरलेले टोमॅटो बोलायचं, बारीक बारीकच चिरलेले. आहे का नाही? टोमॅटो टाकतं म्हणजे अख्खा टोमॅटो टाकतं, हे आता आपण बारीक चिरलेला टाकतो. बारीक कापून टाकते. चिरून. चिरून. हा. बारीक चिरलेला टोमॅटो. हां, चला आता कांदा, टोमॅटो, मिरच्या मस्तपैकी तेलावर शिजवून घेऊ. वा, क्वांटिटी एकदम कमी आहे आपल्या शिवल्यांची. त्यासाठी काय करायला लागेल आता? कांजी, पातळ कांजी. कांदा, टोमॅटो, मिरच्या शिजले. आता आपण याच्यावरशी घालून घेऊ ते म्हणजे आपलं घरगुती आगरी कोली मसालो. किती चमचे टाकतेस? एकच बस. गेले का मसाल्याचा कलर दे का कसला आहे, खतरनाक एकदम. तर हळद. गरम मसालो. गरम मसाला टाकायची गरज नाही, आपल्या मसाल्यातून सर्व आहे. वा, आता हे मिश्रण मस्तपैकी आपण मिक्स करून घेऊ आणि जरा मसाले शिजावून घेऊ. मसालो टाकल्यानंतर कलर दे का कसलो आहे, नुसता कलरच नाही आलाय, ते मस्त असा सुगंध पण आलाय. आहे सावकाश सावकाश, टोप उलटो करशील. मसालो शिजलोय. आता शिजल्यानंतर याच्यामध्ये आपण घालून घेतले ते म्हणजे शिंपल्यांचे गोले. हे किती मिनटं शिजायचे? 5-10? नाही, याच्यात आता वाटण टाकते आपला खोबरा आणि तुला वाटण. आपलं नाही, खोबऱ्याचा वाटण. हो तेच, खोबरा, आलं, लसूण, मिरच्या, कोथिंबीरचं वाटण आणि पाणी टाकतंय. लगेच टाकतेस खोबरं? हो. म्हणजे का आता याच्या वरशी चाललाय ते म्हणजे खोबऱ्याचा वाटण. बास 2 चमचेच आहे, नाही जास्त. डाळ झाला, पाणी टाकते आता जरासा. रस करू मस्त रस पैकी. पाहिजे की सुकाच ठेवू? काय करतेस? काय करू सांग. सुका होल नी, हो. मग सुकाच कर, नको कांजी. रस्ता ना कोणी? नको, रस्सा कर शेगांसोबत. रस्ता पाहिजे. कर, सुका नको. जास्ती पाणी टाकतात, सुका पुरणार नाही आपल्याला. हे बघा मस्तपैकी जास्ती पाणी वतला काय रस्सा, कमी पाणी टाकला काय सुका. आता वरून घालून घेत होते म्हणजे आपण चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर. आणि कोथिंबीर. आणि एक उकळी आली 1-2, त्यानंतर गॅस बंद करू, कारण ऑलरेडी शिजलेले आहेत 3 शिंपले आपल्या. मीठ जर आज जास्ती झायला तर सगळा कांजी तुला खायला हो, नाही. काय कवा जास्त होते? कवा जास्ती टाकते कवा कमी टाकते? कवा जास्त टाकते. कमी तरी टाक, नाही ते टाकू तर नको अजिबात. मग तुम्ही टाका. तुला हाणली का नाला? मारली. तुम्ही हाणली का नाही? बाहेर पाऊस पडते मस्तपैकी आणि आपला जेवण पण रेडी आहे. हे देखा आज जेवायला काय काय आहे देखा. मस्तपैकी 2 अंडी, भात, काकडी, तळलेलं शेक आणि शिंपल्यांचा कालवण आणि बोंबलाचा सुका. या मस्तपैकी नजाऱ्यासमोर जेवायला. आणि हे देख, हे अंगे सुरुवात पण झाली जेवायची. खुर्चे भिजले सगळे, ते आता पायरीवरून बसताव जेवायला. या जेवायला. हे देखा मित्रांनो, शिंपल्यांचा कालवण, मस्तपैकी पातळ शिंपल्यांचा कालवण केलाय. मस्तपैकी भातावर वारून घेऊ आणि सोबत हातीन ते म्हणजे बोंबलाचा सुका. हा 1 नंबर. चला आता खाऊन घेऊ. कसा बनिलाय नाही करिश्माने ते देखू. आणि हे का टाकून मला जयाची पण सुरुवात झाली अंगेची. भूक लागली मला. बोंबलाचा सुका आणि शिंपल्यांच्या कालवणासोबत घास. मस्त झालं. एक लाटा नंबर. बसलाय हे. जेवून जायला नाही, पाऊस गेल्यानंतर तुम्हाला लाटा दाखवत आहे. औषध या जयाला बोंबलासोबत सुके बोंबील. तू नाही घेतलं सुके बोंबील? मला सुगंधावर नाव माहिती आहे. म्हणजे का मस्तपैकी तळलेलं शेक. का तळलेल्या शेकाचा बाव काढून दाखवत आता. आहा 1 नंबर. शेक आणि याच्यावरती मस्तपैकी शिंपल्यांचा कालवण आणि असं मस्तपैकी घास. समोर पडते पाऊस.
गेट लावलाय पाऊस पडते तेव्हा. आणि सोबत 17 Pro Max. आता जेवून घेतो पटापट. व्हिडिओच्या नादात पोट भरे नाही मग. या जेवायला. तर मंडळी दुपारचं मस्तपैकी जेवण झाला. आता समोरचा नजारा दाखवते तुम्हाला. वारा आवरा सुटलाय नाही आणि लाटा पण जाम होते. हे देखा जाम वारा सुटलाय आणि आमचं घर आहे ते म्हणजे समुद्र किनाऱ्यापासून फक्त 100 ते 150 मीटर अंतरावर. आणि आता पाऊस थांबायचं नाव नाही घेत, नाहीतर तुम्हाला जवळ जाऊन लाटा दाखवल्या असत्या. हे देखा लाटांचं प्रमाण पण जाम वाढलंय. हे देखा. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या व्हॉट्सअपला लोक अजून पण ड्रायफिशसाठी मेसेज करतात, इन्क्वायरी करतात. तर जे कोणी हे व्हिडिओ बघतायत आणि त्यांनी मेसेज केला आहे तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट सांगतो. कारण की आता सर्व ड्रायफिश आहे ना तो आउट ऑफ स्टॉक झालेला आहे. आता जेव्हा पावसाळा संपेल, मासेमारी पुन्हा एकदा चालू होईल आणि जेव्हा ड्रायफिश येईल तेव्हा आम्ही तुम्हाला यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून नक्की संपर्क करण्याचा प्रयत्न करू. चला, हा छोटासा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा. आणि चॅनलवर जे कोणी नवीन असेल तर त्यांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू अशाच नवीन नवीन व्हिडिओसोबत, नवीन नवीन ब्लॉगसोबत, नवीन नवीन रेसिपींसोबत. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय आणि जय ॲग्रिकॉलिंग.